काममाश्रित्य दुष्पुरं दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वात् सद्ग्रहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः। तरी जाळ पाणी न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भराची दुरे भुकाळू जो। आसुरी संपत्तीने संपन्न असलेल्या लोकांचं आचरण, त्या आचरणाचं वर्णन माऊली ज्ञानोबा करतायत, भगवंत करतायत। तर त्या आसुरी संपत्तीचे जी मंडळी आहे तर ते देवालाही काही मानत नाही, वेदालाही काही मानत नाही, त्यांच्या दृष्टीने नरकही नाही, त्यांच्या दृष्टीने पुण्य पापाची व्याख्या आहे का नाही। आपण काल बघितली, दुसऱ्याचं लुबाडून भोगता येणं हे पुण्य, आणि ज्याला दुसऱ्याचं लुबाडता येत नाही, भोगता येत नाही, ते काय आहे? पाप। त्यांच्या दृष्टीने पापाची आणि पुण्याची व्याख्या। आणि त्यांचे इच्छा किती मोठ्या असतात, त्यांच्या मनातल्या इच्छा किती मोठ्या असतात। माऊली ज्ञानोबरायांनी त्या कामाचं वर्णन केलं, त्या इच्छेचं वर्णन केलं। माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तरी जाळ पाणी न भरे, जाळ पाणी न भरे, माश्या पकडायचं जाळ पाण्यात फेकलं आणि पाण्यात फेकल्यावर वर काढलं, किती पाणी येतं त्याच्यात? जसं जाळ पाण्यानं कधीच भरत नाही, तसं त्यांचं मन किती मिळालं तरी काय होत नाही, भरतच नाही। किती मिळालं, समुद्रात फेका जाळ तरी कोळलेलं कोळलं, म्हणजे समुद्र एवढी जरी प्राप्ती झाली तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही। आगी इंधन पुरे, जसं अग्नीला किती सरपण असलं तर पुरतच नाही, गाड्याच्या गाड्या, ट्रकाच्या ट्रक फेका तरी तिला पुरत नाही, तसं त्यांच्यात किती मिळालं तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही। तया दुर्भराची धुरे भुकाळू जो, तर ते तसे दुर्भर आहेत। दुर्भर म्हणजे त्यांचं पोट भरल्या जात नाही, भरण्याला भरल्या जात नाही, तसं ते त्याची भूक कधी शांत होत नाही। मग तया कामाचा वलावा जीवी धरोनी पांडवा, दंभमानाचा मेळावा मिळविते। कामाचा वलावा जीवी धरोनी, कामाचा प्रेम, इच्छेचं प्रेम मनामध्ये धरून, आणि मग दंभ मान हे सगळे मिळवतात ऐका ना। या सगळ्याचा मेळावा काय करतात? ते गोळा करतात। मातरिया कुंजरा आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठा तो जरा चढता अंगी। माऊली ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलं। माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जसं जसं वय वाढत तसा तसा मद काय होत जातो, त्याचा वाढत जातो। जसं वय वाढत जाईल तसा मद, उन्मत्त अहंकार आहे का नाही, मद वाढत जातो आहे का नाही। कारण जीवनभर त्याचं लुबाडून खूप मिळवलेलं असतं, आणि मग त्याच्यामुळे मद वाढतो आहे का नाही, जसं सवय वाढत। मातरिया कुंजरा आगळी झाली मदिरा, पहिलाच हत्ती उन्मत्त झाला, मातला, आणि त्याच्यात त्याला दारू पाजली, ते जास्तच उन्मत्त झालं। तसं ते जसं वृद्धपणा येत जाईल, जरा चढता ताठा त्याचा वाढत जातो, आणि आग्रहात तो चिठाव वरे मोठे ऐसा सावाव, मग काय वानो निर्वाह निश्चयाचा। आणि आग्रहात तो चिठाव, आग्रहाला राहण्याचं तो ठिकाणच आहे। आग्रहाला राहण्याचं ठिकाण म्हणजे तो म्हणला नाही आग्रह करायचं, मी म्हणतो ना करायचं, अरे सगळे म्हणतात असं, अरे पाप हे चांगलं नाही। कधी कधी महाराज असं असतं, अशा लोकांच्या घरचे लोक बी सद्गुणी असतात, असे चांगले असतात, असंही असते। अहो नकोय, कशाला कोणाला त्रास द्यायचा, मी म्हणतो ना करायचं। तुम्हाला एकदा सांगितलं ना करायचं म्हणजे करायचं। आग्रहात तो चिठाव, आग्रहाचं ठिकाणच येतो, वरी मोठे ऐसा सावाव, आणि मूर्खपणा त्याला सहकार्य करतो। आग्रह आणि आग्रहाला मूर्खपणाचं काय असतं? सहकार्य असतं आहे का नाही। काय मग काय वानो निर्वाह निश्चयाचा, आणि मग त्याच्या निश्चयाचं वर्णन काय करावं? भीष्माचार्याचा निश्चय त्याच्या पुढे काय होईल? कमी पडेल। माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अशा आग्रही माणूस, मूर्ख माणूस आणि त्याला आग्रह, हे दोन्ही जर जोडीला त्याच्या जवळ असले तर त्याचे निश्चय, त्याचं मी वर्णन करू शकत नाही, असं माऊली म्हणताय। जे परोपतापू घडे परावा जीव रगडे, ती कर्मी होऊन गाडे जन्मवृत्ती। महाराज आग्रह ही चांगला आहे आणि निश्चय ही चांगला आहे, पण आग्रहाला विवेकाचं सहकार्य पाहिजे, मूर्खपणाचं नाही। मला संतही आग्रही होते, तुकोबाराही आग्रही होते, आग्रही नव्हते का तुकोबाराय? किती लोकांनी सांगितलं भंडाऱ्यावर जाऊ नका, विठ्ठल विठ्ठल म्हणू नका, याच्यात काय पडलंय, संसार करा आहे का नाही। पण तुकोबारायांनी सांगितलं की मानिले नाही बहुमता, सत्यासत्याशी मन केले वाही, मानिले नाही बहुमता, बहुतांच्या मी न मिळो मताशी। नाही मिळाले महाराज, नाही आग्रही होते, पण त्यांच्या आग्रहाला सोबती कोण होता? विवेक होता।
होय का नाही, वैराग्य होतं. आणि यांच्या आग्रहाला सहकार्य मूर्खपणा आहे. आणि मग कर्म कोणतं करणार? जे परोपतापो घडे, ज्या कर्मातून दुसऱ्याला काय होईल? ताप होईल, कष्ट होतील, दुःख होईल, परावा जीव रगडे, दुसऱ्याचा जीव काय केल्या जाईल? रगडल्या जाईल, आहे की नाही? रगडल्या जाईल याचा अर्थ त्रास होईल, त्याला खूप वेदना होतील. रगडणं वेगळं, जीव घेणं वेगळं, आणि जीव रगडणं वेगळं. रगडल्या जाईल. तीही कर्मी होणी गाडी जन्मवृत्ती, जन्मभर त्या कर्मामध्ये असेच मोठे मोठे कर्म करत राहतो. मग आपुले केले फोकारे ती, आणि जगाते धिक्कारी ती, दाही दिशा पसरती स्पृहा जाळ, आपुले केले फोकारे ती. आणि मग एक काम राहतं, मिळवलेलं असतं, हे का नाही? आणि मग एक काम राहतं, आपुले केले फोकारे ती, आपलं केलेलं फोकारतात. अरे कसं मिळवाव हे आम्हाला विचारा. अशांचं मत असतंय का? असं हे करून असं, अरे एवढं मोठं मिळवलंय आम्ही, तर त्याची काय फुकट मिळालंय का? दैव दैव नशीब. तर एखादा महात्मा वेड्यात काढतात, महाराज वेड्यात काढतात. आपुले केले फोकार येते आणि जगाते धिक्कार येते, आणि सगळ्या जगाचा मग काय करतात? धिक्कार करतात. दाही दिशा पसरती स्पृहा जाळ, आणि त्यांच्या इच्छेचं जाळ दाही दिशेला काय करतात? पुन्हा पसरवतात. ऐशे गा टोके थुरी आणि ती पापे धर्म देणं कृपे सोडले जायचे. अशा उन्मत्तपणानं पापाला मोठेपणा आणतात, आहे का नाही? पाप वाढवतात. किती पाप मला किती पापच करत राहतात, पापच करत राहतात, आहे का नाही? अरे तुकोबराय म्हणतात, न मिळता निंदाचा हाडी उपवास संग्रहावे दोष सकळही. एका दिवशी त्याला निंदा करायला मिळाली नाही, कुणाला त्रास द्यायला मिळाला नाही, काही कोणाविषयी द्वेष करायला मिळाला नाही, तर त्याला वाटतं आज का आपल्याला उपास आहे का काय? जसं उपासाच्या दिवशी आपल्याला खायला मिळत नाही, तसं त्याला मिळालं नाही असं हे वाईट करायला, की तो काय म्हणतो, आज काय आपल्याला उपास झाल्यासारखं वाटतं त्याला. का? संग्रहावे दोष सकळही. जशी माणसं सोयाबीन गोळा करायला लागलीत आता, तसे ते दोष गोळा करायच्याच मागे लागले. रात्रंदिवस फक्त काय मिळवायचे? दोष मिळवायचे. अशा प्रकारे, कशा प्रकारे? धर्मधेनु खुरपे सुटले जायचे. जसं धर्मधेनु म्हणजे देवाला सोडलेलं ढोर चरायला निघालं, शेंडे शेंडे याचे काही त्याचे काही त्याचे काही असं नुसतं लुबाडीतच चालतं ना, तसा हा दोषच सगळे गोळा करीत चालतो. चिंतामकरियंच प्रलयंता मुखाश्रितः काम भोग परमा यथावधीते निश्चितः. याची काय ती तयाची कर्म प्रवृत्ती, आणि जिनिया ही प्रवृत्ती वाहती चिंता. एकाची काय ती तयाची कर्म प्रवृत्ती, त्याची कर्माची प्रवृत्ती या एकाच मार्गाने असते, दोषाच्या मार्गाने. जिकडे गेला जाय तिकडे मिळवी दोष, असं म्हणा. जिकडे गेला तिकडे काय मिळवणार? दोषच मिळणार, दोषच मिळवणार, दोषच मिळवणार. आणि एवढंच नाही, जिनियाही परोती वाहती चिंता. हे मूर्ख महाराज, आसुरी संपत्तीचं लक्षण हे आहे. आपण दोष मिळवण्यात असू नसू, पण याच्यात मात्र तुम्ही मी सगळेच बसतो आपण. जिनियाही परोती वाहती चिंता. जगण्यापर्यंतची चिंता वाहत नाही, मेल्यानंतरची चिंता. आमचं काय आता आपण पोरायला करून ठेवणं, ही मेल्यानंतरची काय चिंता आहे का नाही? ही जिनियाही परोती, जगण्याच्याही पलीकडची काय वाहता? चिंता वाहता. कशी असते ती चिंता? थोडीशी चिंता करतात का? एखाद्या वेळेला लक्षात आलं तर चिंता करतात का? नाही. पाताळा होणी निम्न, जे उंची साने गगन, जे पाहता त्रिभुवन अनुविनोय, पाताळा होणी निम्न. इतक्या खोल चिंता असते महाराज. पाताळ कमी पडलं, इतक्या घोर ती काय राहते? चिंता राहते. पाताळापेक्षा खालच्या खाली. बरं, मग खालीच गेली का ती चिंता? उंच नाही का? जियेचे उंची साने गगन. ज्या चिंतेच्या उंची पुढं आकाश काय पडलं? कमी पडलं. म्हणजे एवढी मोठी चिंता, पाताळापेक्षा खाली आणि आकाशापेक्षा वर, एवढी मोठी काय वाहत राहतात? चिंता. जे पाहता त्रिभुवन, त्याच्या चिंते पुढं तिन्ही लोक एका अणुसारखे. एवढी मोठी त्यांना काय असते? चिंता. याचा अर्थ एक क्षण सुद्धा त्या चिंते. मग ती चिंता सारखी आपलं पुढं कसं मिळवत जे योगपटाची मवनी, जीवी आणि यम चिंतवनी, जे सांडून येणे मरणी वल्लभा जीवी. महाराज योगपटाची मवनी, योग रूपी वस्त्राची, आहे का नाही? म्हणजे
अशी चिंतेला ती उपमा दिलेली आहे. पृथ्वी मौनी म्हणजे पृथ्वी, योग रूपी वस्त्राची ती पृथ्वी जशी तशी ती काय असते, चिंता. जीवी अनियम चिंतवणी, जेव्हा जीवनात एवढी चिंता की अनियम, त्या चिंतेला काय नाही, नियमच नाही. ज्ञानेश्वरीला नियम आहे, 2 तास वाचायची. गाथा करणारा नियम करतो. हरिपाठाचा अर्धा तास 15 मिनिटाचा नियम आहे. काकड्याचा 2-2.5 तासाचा काय आहे, नियम आहे. नियमच चालतं ना, पण त्या चिंतेला काय नाही, नियमच नाही. काही महात्मे भजन करतात, काही नियमात करतात, काहीच्या भजनाला नियम नाही. अखंड धारा ती काय आहे, चालू आहे. अखंड धारा चालू आहे. आता मला काल एका बाबांच्याच त्यांच्याच मुखातून ऐकलं, विनोद बाबा म्हणून आहे. विनोद बाबा मला ते सकाळी 4ला बसतात आसनावर भजन करायला. सकाळी 4ला उठतात. किती वाजता आसनावर, दुपारी 4ला. सकाळी 4ला बसतात, दुपारी 4ला. मधात पाणी नाही, चहा नाही, जेवण नाही, काहीच नाही. अखंड 4ला उठायचं. तोपर्यंत मोबाईल, तर त्या मोबाईलचा संबंधच नाही. 4 पर्यंत बसायचं, 4 वाजता उठायचं. एक पुन्हा गोवर्धन परिक्रमा करायची 4च्या नंतर. ती परिक्रमा करायची त्यांना 8-8:30 वाजता परिक्रमा करून यायला. परिक्रमा करून आले की आता त्यांनी लोकांच्या आग्रह असतो, म्हणजे त्यांचं पुन्हा 2 तास कीर्तन असतं. कीर्तन म्हणजे भजन असतं. गोवर्धनात राहतात ते, भजन असतं. सगळे लोक तिथले येतात, जेवढे येतील तेवढे म्हणायचं. सगळ्यांच्या याच्यात पुन्हा 2 तास भजन करायचं. आता लोकांच्या आग्रह असतो 1 तास ते प्रवचन करायले, आणि ते दररोजचं प्रवचन आपल्याला ऐकायला घरी मिळायले. 1 तास प्रवचन करतात. कारण आता झालंय ना, 85 वर्षाचं वय आहे बाबाचं. आता या वयाचा नियम बंद नाही. झोपायला त्यांना 12च्या नंतरच झोपतात. ते 12 वाजता झोपायचं आणि पुन्हा 4ला भजनाला बसतात. सगळा आंघोळ देवपूजा करून. म्हणजे किती वाजता उठतात काय नाही. 3ला तर उठत असतील ना. 1 तास तर आंघोळी त्याने याच्यात जातोच ना. 1 तास तर मोकळा जातो आंघोळी. म्हणजे 12 ते 3 झोपायचं. 3ला पुन्हा 4ला बसले असणार. आणि 85 वर्षाचं काय आहे वय, अखंड आहे ना. नियमच नाही. या भजना नियमाची काय गरज. नियमात भजन थोडं येते, अनियम भजन झालं. तसं त्याच्या चिंतेला अनियमच चिंता आहे. माऊलींनी सांगितलं त्याच्या चिंतेला नियमच नाही की इतक्या टाइम करायची. चिंता लागते माणसाला. गपकन एखाद्या गोष्टीचं पुढच्या गोष्टीचं लक्ष आलं तर थोडा वेळ काय लागते, चिंता. पुन्हा दुसरं कोणी आलं, दुसरा एखादा विषय ध्यान मनात आला, काही आलं की गेली चिंता. मग दिवसभर एखाद्या वेळेला त्या चिंतेचं काय होत नाही, ध्यान येत नाही, असंही होते. पण त्याची चिंता तशी नाही. अनियम चिंतवणी. चिंता काय असते ती, अनियम. जे सांडून येणे मरणी वल्लभा जैशी. मेल्यानंतर पत्नी जशी पतीला सोडत नाही, सती जायच्या पूर्वी, तशी मेलाय तरी ती चिंता त्याला सोडत नाही, संगच राहते. पुन्हा दुसरा देह मिळाला की तिथून ती चिंता काय होते, सुरू होते. तशी चिंता अपार वाढविते निरंतर. जीवी सुनी आसार विषय अधिक. तशी ती निरंतर आणि अपार चिंता काय करत राहतात, वाढवत राहतात. जीवी सुनी आसार विषय अधिक. पण चिंता कशाची करतात, आसार विषयाची. विषयाधिक. आणि ते कसे आहेत विषय, आसार. नाही तर साधं काही चिंता करतो, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस याची तळमळ. तू काय म्हणे ना, हे आपले बळ जेणे पावे न फळ निश्चयाची. ऐशी चिंता करी, सदा करी आणि सर्व काळ करी. पण ती तसं नाही. आसार विषयाची काय करतात, चिंता करतात. त्यांना काय आवडतं, ऐका आता त्यांची आवड. त्यांना काय आवडतं, स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिय लिंगावे स्त्रियेची ते. त्याला भजन आवडत नाही असं नाही, कीर्तन आवडत नाही असं नाही, आवडतं. पण कुणाचं, स्त्रिया गायले ऐकावे. स्त्रीचं गायन, स्त्रीचं भजन, स्त्रीचं कीर्तन काय होतं त्याला आवडतं. एक तरी कीर्तन पाहिजे हो सत्या. कोणाचं पाहिजे ना महाराज, असं म्हणतात ना. स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे. एकदा ऐका नाही, स्त्री रूप डोळा देखायचं होते. स्त्री स्वरूप डोळा सर्व इंद्रियानं त्या स्त्रीला चालिंग अशा प्रकारचं. कुरवंडी जे अमृते ऐसे सुख स्त्री पुरवते, नाहीची म्हणून चित्ते निश्चय केला. कुरवंडी जे अमृते, महाराज त्या स्त्रीच्या सुखावून अमृत वावळून टाकावं, एवढं सुख तो कशात मानतो. स्त्री अमृत जरी आलं, एका बाजूला स्त्रीने एका बाजूला अमृत आलं. जसं त्या दिवशी बाबांनी सांगितलं की एका बाजूला तुमच्या पुढे विष आहे आणि एका बाजूला विषय आहे, आणि एकच निवडायचं आहे का नाही. बाबांचं आलं ते एकच निवडायचं, तर विष उचला.
कारण विषय उचलू नका. विषयानं एक मरण येईल, पण विषयानं अनेक वेळा आपल्याला काय व्हावं लागायलंय, मरावं लागायलंय, नाही का नाही. असं तर मला दोन जर त्याच्या समोर आले, एका बाजूला स्त्री आणि एका बाजूला अमृत, तर तो अमृत सोडून अमृत ओळून टाकेल. पण ते का त्याच्या मनात चित्तानं निश्चयच केला की स्त्री परवते सुख नाही. मग तयाची स्त्री भोगा लागे पाताळ स्वर्गा धावती देव भागा पर्वते. आणि मग एवढं त्या स्त्रीचं महत्व वाढल्यामुळे त्या स्त्रीचा भोगण्याकरता मग पाताळ स्वर्गात धावती. अरे नाही म्हणत असे काही यत्न करतात, क्रम करतात पाताळात जाण्याचे, स्वर्गात जाण्याचे. कारण त्यांना ऐकलेलं असतं जे धर्मभियाशिया नाचणे उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया, आणि मग ते स्वर्गाला जाण्याचा तेही प्रयत्न करतात, त्या भोगा करतात. अशा भाषेचे बद्धा काम क्रोध परायणा यंते काम भोगार्थ मन्यायनार्थ संचयान आमिष कवळो तोरियाशा न विचारिता गिळी मासा तैसे की जे विषय असा तयाची का. महाराज विषयाची आशा कशी करते त्यांना, विषयाची आशा. जसा एखादा मासा त्या आमिषाच्या इच्छेनं त्या गळाला लावलेलं थोडसा हुंडा आमिष, महाराज त्या आमिष कवळ भर असतं. ते काय एवढा मोठा काय कुट्टाला 2 कुट्टालाचा हुंडा थोडाच असतो. कणिक आणतो आपण केवढंही नसतं, उगा छोटासा हुंडा असतो कणकीचा. पण त्या थोड्याशा आमिषा करता मासा गळ न विचारिता गिळी त्या गळाचा काय करत नाही, विचार करत नाही, त्याला गिळतो. आणि मग काय होतो, फुटून या घसा मरण पावे. आमिषाच्या आशा गळगिळी मासा तुकोबाराय सुद्धा म्हणतात फुटून या घसा मरण पावे. परी दया माझी गळो आहे जो प्राणाते घेऊन जाय तो जैसा ठाऊवानो हे झाकलेपणे तैसे येणे की जेल तैसे अभिलाषे येणे की जेल. विषयाची आशा दरी जेल असा अभिलाष करतो हा. त्याच्या मधात काय आहे, फासाचे. जो प्राणाते घेऊन जाय विषयाच्या आशानं तसं होतं त्याला. मग काय होतं, वांछित तवण पवती मग कोरडीची आशेची संतती वाढू होती कोश किडे वांछित तवण पवती. काय असतंय संसारात, इच्छा जेवढ्या धरल्या तेवढ्या पूर्ण होतात असं नाही. कारण इच्छा धरल्या तरी पूर्ण होत नाहीत महाराज. त्यात प्रारब्धही सहकार्य लागतं. काय नाही मन धरित आवडी प्रारब्ध जोडी तीच. काय नाही धरित आवडी, काही आवड आहे, काही आवडतं ते, पण ते आवडी इच्छा पूर्ण होत नाही. आणि मग इच्छा वांछित न पवती, जी इच्छा केली ती प्राप्त होत नाही. मग कोरड्याची आशेची संतती वाढवू मग कोरड्या आशेची संतती वाढवतात. कोरडी आशा पड्या हे करायचं ते करायचं, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. इच्छा वाढतात. आणि माऊली म्हणतात मग वाढू द्या ना इच्छा. माऊली काय होते, वाढून मग त्या इच्छेतच ते कोश किडे होतात. एवढ्या इच्छा बाजूला की त्या इच्छेतून बाहेर निघायला त्यांना रस्ताच नाही ठेवला. मेला त्या इच्छेतच गुंतू कोश किडा होतो त्यातला. आणि पसरले अभिलाषू अपूर्ण होयतोची दिवशू एवं काम क्रोधावनी अधिको पुरुषार्थ नाही. पसरल्या अभिलाषू अशा इच्छा पसरल्या आणि मग इच्छा पूर्ण नाही झाल्या. महाराज इच्छा अपूर्ण राहिली की जी वृत्तीची धारणा होते त्याला द्वेष असं म्हणा. एखादी इच्छा धरली ती पूर्ण नाही झाली की द्वेष उभा राहतो. कसा का दोष राहतो, यानं होऊ दिलं नाही हो, त्याच्यामुळं झालं नाही, नाहीतर आपलं काम झालेलंच होतं. जो आला तो आला. मग ज्याच्या विषयी अशी भावना झाली त्याचा काय निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. बरं इच्छा पूर्ण झाली की काम निर्माण होतो. इच्छा दोन्हीकडून घातक आहे. अपूर्ण राहिली की द्वेष निर्माण होतो आणि पूर्ण झाली की पुन्हा दुसरी इच्छा वाढवतो. काम म्हणजे इच्छा पुन्हा इच्छा वाढत जातात. यापेक्षा काम क्रोधापेक्षा दुसरा त्याच्याकडे पुरुषार्थ नाही. काम आणि क्रोध जो आडा आल्यासारखा वाटतो त्याचा क्रोध, त्याच्यावर क्रोध, आणि ज्यानं सहकार्य केलं त्याच्याविषयी पुन्हा लोभ वाढत जातं. ते चालतच राहतं. दिया कोडणे रात्री जागवा ठाणांतर या जायचा पांडावा अहोरात्री विसावा भेटेची ना. दिया कोडणे रात्री जागवा. काय असतं त्या शहरात काही लोक वॉचमॅन असतात. मला त्याला दिवसभर तिथं राहावं लागतं आणि रात्री पुन्हा तिथं काय द्यावं लागतो, पहारा द्यावा लागतो. रात्रंदिवस तसं त्याला रात्रंदिवस काय नाही विसावा नाही.
तैसे उंचोनी लुटीचे कामी निहटती क्रोधाचे ढेमे तरी राग द्वेष प्रेमेनं माती केली. महाराज इच्छा केली उंच नेलं इच्छेनं. इच्छा एवढी प्रबळ उंचला नाही एवढी तीव्र इच्छा झाली की मिळालं काय मिळालं पाहिजे ही इच्छा आणि मिळालंच पाहिजे ही तीव्र इच्छा. मिळालं पाहिजे हे वेगळं आणि मिळालंच पाहिजे हे काय आहे वेगळं आहे का नाही. मिळालंच पाहिजे मग त्यालाच इच्छा प्रबळ झाली की त्या इच्छेला काम म्हणतात आहे का नाही. महाराज अशी इच्छेच्या उंच गेला आणि काय झालं निहटती क्रोधाची डेवे उंचोनी लोटीचे कामे इच्छेनं वर नेलं 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 लुटून दिलं म्हणजे इच्छा पूर्ण नाही झाली म्हणजे पळला आहे का नाही. पळत गेला महाराज पळत गेला गाडी निघून गेली 2 किलोमीटर पळाला ना आता गाडी गेली म्हणजे इच्छा होती गाडी मिळाली नाही दिसायली गेला लोटून तिथून. इच्छेनं काय केलं लोटून दिलं. आणि मग लोटून दिलं की तो खड्ड्यात पडतो. खड्ड्यात पडतो कोण्या खड्ड्यात पडतो क्रोधाच्या काय करतो खड्ड्यात पडतो. आदळती क्रोधाची ढेमे क्रोधाच्या गड्ड्यात काय होतो तो पडतो. राग येतो मग त्याला आहे का नाही. मग बायकोचा राग येतो गाडी नाही मिळाली की तिला म्हणलं होतं लवकर पोळ्या कर तिनं उशीर केला भाजीच लवकर झाली नाही तिच्यामुळे गाडी गेली म्हणजे मग काय येतं क्रोध वाढतो. तरी राग द्वेष प्रेमेनं माती केली. राग आणि द्वेष म्हणजे क्रोध आणि द्वेष याच्या प्रेम त्याला कधी सोडत कधी द्वेषात असतो तर कधी प्रेमात असतो म्हणजे आसक्तीत असतो इच्छेत असतो आहे का नाही. टीव्हीची जीवेची हवा विषय वासनाचा मेळावा केला तरी भोगावा अर्थी किना. टीव्हीची विषयाची हवा जीवाची हवा विषयाचा मेळावा केला. महाराज जीवाला विषय मिळावेत या हवेनं विषय जमा करावे लागतील का नाही. आता पैशाचं महत्व कुठून वाढलं या गोष्टीत उत्तर येते. आपल्याला एवढे या लोकात पैसा 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 एवढा पैशाची आसक्ती का वाढली काय एवढं पैशाला महत्व आलं. मला तुम्ही उद्या आता शहरात जा तुम्ही विचार करा नाही काय माहित आणि नुसतं एखाद्या दुकानापुढे वाटेवर बसायचं सगळे लोक पळायलाच लागले तिकडून रेल्वेत भरून पळायले गाड्या भरून पळत्या एसटी अजिबा. मला मुंबई सारख्या शहरात गेलं तर इकडून त्या पलीकडे रोड क्रॉस करायला आपल्यासारख्याला अर्धा तास लागतो जाताच येत नाही. मुंग्याच्या लाईन सारख्या गाड्या काय येत बरं त्या एवढ्या दाट चालू येत त्या काही कमी स्पीडनं नाही तर असं नाही की बाबा ट्रॅफिक जाम झाली म्हणून हळूहळू चालल्या 100-120 न तेवढ्या खेटून पळायल्या. नवीन ड्रायव्हर जर आपल्यासारखा असला ना पोलिसवाले लगेच शिटी मारतात काढ बाहेर गाडी त्यांच्या लगेच लक्षात येतं त्याच्यात घुसलं की तेवढ्या स्पीडनंच चालायचं नाही तर बाहेरच पडायचं पुन्हा मधात घुसायचं. समृद्धीला तसंच आहे ना ज्याच्यावर येत गेले 80चा स्पीड 120चा स्पीड वगैरे त्या लाईन न घुसलं की तेवढ्यातच पळावं लागणार कमी पळता येत धक्के देते त्यांना उघडाच पडतो तो लगे. अहो संघ पाठी घेतली तर एखादा बिचारा कमी कामाचा असला कामाची सवय नसली किंवा झालं लगेच उघडा पडतो का नाही. कणाव त्याच्या पाता गेल्या हे अर्ध्या मारतात लगेच त्याला सगळी म्हणतात होय बरं लगेच तो त्याच्यातून काय पडतो वेगळा पडतो आहे का नाही. तो पण ते पळायले कुठे एवढे लोक काय मिळवायला पळायले सगळेच पळायले आपणही पळायलो त्यांचा दोष नाही आपणही पळायलो फक्त ते 120 न पळायले तर आपण 70-80 पळायलो जरा पळायलोच ना पण पैशासाठीच पळायलो. मला दुसरा अरे परमार्थात पळू द्या आज तर परमार्थात मी तर म्हणेल 95% कशासाठी पळणं चाललंय पैशासाठीच पळणं चाललंय. ते संसारातच नाही संसार म्हणजे मला परमार्थाचा आपण संसारासाठी वापरायलो त्याचा विषय नाही पण मग पैशासाठीच पळणं मग पैशाचं महत्व एवढं का परमार्थ म्हणजे फक्त रूप बदललं काय पैशाचं महत्व का माऊलीने त्याचं उत्तर या ओळी दिलेलं आहे. काय झालं आपलं मुळात कुठं चुकलं. मला पैशाची हाव जायची असेल तर आपल्याला मुळावर जावं लागेल. मुळात गेल्याशिवाय तशी वरून हाव जात नसते बरं का वरून मला एक लक्षात घ्या कोणताही आहार हे खाणं सोडण्याकरता त्याचा नियम करून सुटत नाही. वांग खायचं नाही
आमकं खायचं नाही, आपल्याला हे खायचं नाही, नियम करून सुटत नाही, त्याचा मुळातून आसक्ती छाटली की मग खाण्याची पुन्हा काय होत नाही, इच्छाच होत नाही, है का नाही? तर पहिलं काय झालं, आपलं देहाला आपण मी मानलं, देहासक्ती झाली, देहाला मी मानलं म्हणून देह संबंधीला माझं मानलं, देहाला मी मानलं, देहा संबंधीला मी, देहाला अगोदर मी मानल्यामुळं मग देह संबंधीला काय मानलं, माझं मानलं, देह संबंधीला माझं मानल्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी त्यांना अनुकूल विषय पुरवणं हे आपलं आपण ध्येय मानलं, साध्य मानलं. याला कोण नाव दिलंय या साध्याला, काय, जिम्मेदारी, कर्तव्य, त्याला कोण नाव आहे, कर्तव्य. कर्तव्य शब्दाचा तो साक्षरशः अपमान आहे, उघड उघड अपमान आहे. कारण कर्तव्य मानव देहाचं खरं कर्तव्य आहे मग भगवत प्राप्ती. आणि तो कर्तव्य शब्द काय करावं, लेकरा बाळाचं कोण कर्तव्य आपल्याच, अरे आपल्या लेकरा बाळाचं कर्तव्य नाही, त्यांचं प्रारब्ध त्यांचं सांभाळणार आहे. आपल्याला लेकरा बाळाचं आपल्याकडे कर्तव्य नाही, प्रारब्धाकडे, त्यांच्या प्रारब्ध लिहिलेलं आहे, आपल्या कर्तव्यानं त्यांचं काहीही होणार नाही, बरोबर आहे का नाही? आपलं कर्तव्य आहे भगवत प्राप्ती. आता आगवा सांडोनिया देहाची आगावा जया लागी आले पांडवा, आहे का नाही? देवे दिला देह जनागो माता, कर्तव्य आहे आपलं, आहे का नाही? मग त्याला कर्तव्य मानलं, त्यांना अनुकूल विषय मिळवणं हे आपलं ध्येय झालं. आणि अनुकूल विषय त्यांना मिळवण्याकरता लागतो पैसा. विषय काय फुकट मिळतात? पोरग जिलेबी मागायला, पोरग पेढा मागायला, पप्पा मध्ये द्या, पप्पा ते, तर पप्पाच्या खिशात काय लागतात, पैसे लागतात. आणि मग ते विषय मिळवण्याकरता आसक्ती कश काय लागायला आपल्याला, पैसा. पैशाची जर आसक्ती सोडायची असेल तर अगोदर देहासक्ती बुडातून गेल्याशिवाय मला धनाची आसक्ती कशीच जाणार नाही. वरून वरून मी हे घेत नाही, मी ती घेत नाही, मी पैशाची नाही, अशी आसक्ती. नियम करता येतील, कठोर नियम केले तर कठोर नियम करून करून आसक्ती जाईल, पण ते दोन्हीकडून नाही तिथंच जावं लागेल. नियम करून तरी तिथंच जावं लागेल बुडातून आसक्ती जाण्याकरता. मग काय झालं, तरी उपकार देहाचा, तरीचा हा जीव सुख पावे माझा, त्याच्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. जीवाची हवा विषयांचा मेळावा केला, करावा, त्याला शब्दाचा अर्थ करावा, आहे का नाही? विषयात जीवाच्या हवेनं, कारण इथे जीव शब्दाचा अर्थ देह घ्यायचा. देहालाच त्यानं काय मानलंय, आपलं स्वरूप मानलंय. आणि त्या देहाला लागणारे विषय, ते विषय मिळवण्याकरता, भोगण्याकरता अर्थ लागेल का नाही? आणि देहालाच काय म्हणतात, ते आपलं स्वरूप मानतात. अर्थ आहे की ना, अर्थ आहे की ना, अर्थ लागेल का नाही असं माऊलीने प्रश्न विचारला. लागेल की नाही म्हणजे लागेल ना. आणि म्हणून काय करतात, म्हणून भोगावया जोगा पुरतार्थ उपैगा आनावया जगा झोंबती सायरा. म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थ आनावया, आपल्याला विषय भोगण्याकरता, परिपूर्ण धन मिळवण्याकरता. पूर्ण भोग मिळवायचे असेल तर काय लागतात, पैसाच लागतो. तो अर्थ आनावया जगा झोंबती सायरा झोंबती, जगाला झोंबतात. इथून मिळेल का, तिथून मिळेल का, तिथून मिळेल का, तिथून मिळेल का. अहो तुम्ही सकाळी ड्युटी करता, दुपारी 3 ठिकाणी 3 इकड काय करता, मग एकात कसं भागल, इकडून तिकडून तिकडून कुठून मिळेल, फक्त एकच चिंतन की काय मिळेल, कुठून मिळेल, कुठून मिळेल, कुठून मिळेल, कुठून पैसा मिळेल. अशा प्रकारचं ते सारखं काय करतात, मिळवत राहतात. मला एक महाराज आळंदीत भेटली होती. महाराज मी ज्ञानेश्वरी पारायण होतो, पारायण केलं, बाहेर आलो, पाऊस आला तर ते पत्रात तो उभा होता. पत्र तिथं गणपती मांडून उठून गेलेला होता गणपती, ती पत्र तशीच होती, त्या पत्रात होता. मग मी तिथं गेलो, तो मी म्हणून कुठले महाराज काय असं म्हणले, काय करता म्हणून ज्ञानेश्वरी पारायण वगैरे असं चालत. ते म्हणे महाराज मग त्यांना सांगायला सुरुवात केली, महाराज या पारायणा बिरायणा काय होत नाही म्हणे. ते मला सांगू लागला, काय होते म्हणे पारायणा. अहो म्हणे या जगात पैशाशिवाय काहीच नाही. आता तुम्ही म्हणे किती दिवस पारायण म्हणलं, संकल्प केला 108चा, पण आता माऊलीची इच्छा आहे, पूर्ण होतोय न होतोय, आपल्या हातात काय मिळणार म्हणे 108 पारायण केल्यावर. आता म्हणे इथं मुशीला परवा दिवशी मी गेलो होतो म्हणे, त्या यांचं
ते मातंगाचं नाही का ते देव अण्णाभाऊ साठेवर म्हणे व्याख्यान केलं म्हणे एक सव्वा तास. तर त्यांनी 15,000 रुपये काय दिले म्हणे. आणि तिथंच म्हणे ते लोक दुसरे आले म्हणे बाबासाहेबावर तुम्ही काय अण्णाभाऊवर बोलले बाबासाहेबावर. हो म्हणे आपल्याला काय करायचं म्हणे महाराज चिंतन करायचं आणि असं मांडायचं पैसे आपल्याला मतलब कशाची वा झोंबती सैरा झोंबती. हा एका उठते बाबा म्हणायचे आशाचं तोंड पाहिलं तर खेटरा सहित आंघोळ करा तवा पाप जाईल येईल जाणार नाही. तुम्ही समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे. आणि आपलं एकच चुकतंय असे महाराज गावात आले की आपण पाय धुवून काय आपल्याला माहित नसतं त्याच्या जीवनात काय चालू आहे. एखादे साधूनी मग बघा जगात झोंबती सायरा जगात झोंबती काय करतात. एखादे साधूनी मारिती एकाची सर्वस्वी हरिती एकाला घेऊ भारीती आपण यंत्रे. आणि मला जास्त इच्छा वाटलं की धन इमानदारीचं पुरत नाही. मग पुरते का इमानदारीचं इमानदारीच्या मला इमानदारीच्या धनानं फक्त चांगल्या प्रकारचं जगल्या जातं आहे का नाही. चांगल्या प्रकारचं काय होतं जगल्या जातं. एवढे थोडं होता येत असतं एवढं मिळवता येतं का. महाराज मंत्री लोकांच्या इथं 500 एकर जमीन आणि तिथं 200 एकर आणि तिथं 400 एकर एवढं त्यांच्या इमानदारीच्या पगारातून होत आहे का. कुठे बी काही बंगले किती तरी. मागे एक नेता मेला होता मला त्याची अनेक दुसऱ्या लोकांच्या नावावर करोडो संपत्ती होती त्या लोकांनी वापस दिलीच नाही. देतात थोडे म्हणजे स्वतःच्या नाव अरे कुत्र्याच्या नावावर केले कोणाच्या नावावर केले कुणाच्या नातच ठेवलं नाही कारण स्वतःच्या नावावर एवढी करता येत नाही. आणि तसे मरून गेले की ते लोक तिकडे मग वापस पुन्हा देत नाही. गेले पण ते मिळवतातच आहे का नाही. मग काय करतात ते एका ते साधूनी मारिती संधी साधून एकाला काय करतात मारतात महाराज मारतात. आणि कलियुगाचा प्रभाव असा आहे अहो आमचे दादा साधे नाही भर चौकात माणूस आणला अटक पण नाही झाली पोलीसवाल्याचा दम नाही झाला हात लावायला अरे बाबा दादा तू. एकाचे साधूनी मारिती मारतात एकाचे सर्वस्व हरिती काही काहीच सगळीच्या सगळी संपत्ती काय करतात हरण करतात लुबाडून घेतात. नाही काही तसे जमले तर एकाला की उभारीती अपाय यंत्रे नाश अपाय त्याचा घात कसा होईल असं गुप्त तरीकेनं त्याचा काय करतात नाश करतात. पाशिके पोती वागुरा सुने ससाने चिकाटी खोचारा घेऊन निघते डोंगरा पारती जैसे. माऊलीने उदाहरण दिलं मला ते निघाले की एवढं साहित्य पारदी निघाला की एवढं साहित्य असतात काय असतं. कुठं माऊलीने पाहिले पारदी शिकारी निघल्यावर काय काय नेतात पारदी असे नाहीत ना बुवा. ते पाशिके पोती वागुरा सुनी ससाने चिकाटी खोचारा घेऊनी निघती डोंगरा पारदी जैसे आहे का नाही. पोत नेतात पोत कशाला बराच टाइम बसावं लागलं खाली ओला असलं तर पोत टाकून बसायला बरोबर आहे का नाही. वागूर पाशिके म्हणजे पाश अडकवायला पाश सुनी म्हणजे कुत्रे कारण कुत्रे मला शिकारी कुत्रे राहतात ते कुत्रे म्हणजे आपले आहे नाही तसे शिकारी कुत्रे ससानी नावाचा पक्षी तो वरून त्या याच्यावर आघात करतो शिकवलेला असतो तो त्या शिकाऱ्यावर वरून काय करतो आघात करतो. किंवा एखादा त्यांना ते जर पक्षी पकडायचा असेल आकाशात उडाला तर आकाशात तो त्याच्यावर झेप घालतो. ते लवाऱ्या बिवाऱ्या पकडायच्या असतील तर किंवा आकाशातून त्याला झेप घालून तो ससाना नावाचा पक्षी काय करतो त्याला खाली पाडतो. ससाने चिकाटी चिकट्या ते चिकट्या माऊलीलाच माहित आता. आणि खोंचारा म्हणजे भाली घेऊन निघती डोंगरा पारदी जैसे. पारदी डोंगरात निघाली की एवढ्या गोष्टी काय करतात घेऊन निघतात. ते कशा करता बरं कशा करता एवढं साहित्य घेऊन निघाले पण कशा करता दुसऱ्याचा जीव घेण्याकरता. बरं जीव का घ्यायचा काय करायचं जीव घेऊन काय मिळवायचं त्यांना काय मिळवायचंय फक्त एकच मिळवायचं ते पोसावया पोट. त्याच्यातून लाभ काय फक्त
किती एवढे कुटाणे करायचे, एवढं महापाप करायचं, दुसऱ्याचा जीव घ्यायचा आणि फायदा काय? अरे राम 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 म्हणणं तर जागेवर भाकर मिळेल, हे पोट सवया पोट, एवढे कुटाणे करायचे काय गरज आहे? म्हणजे काय माऊलीने दृष्टांत दिलाय, लाभ तरी किती आहे त्याच्यातून? एवढा दुसऱ्याचा घात करून नाश करून धन धन मिळवलं, हा दृष्टांत आहे. पण सिद्धांत हा आहे त्याचा, एवढा नाश करून दुसऱ्याचं मिळालं, बरं लाभ तरी किती झालाय? मला सगळे भोग मिळवायचे देहा करता, अजून तेच म्हणतोय देवा, देह तो क्षणिक, हे सगळं देहा करता मिळवायचं, तो देहच काय आहे का नाही? मानवी प्राणी याचे सांगा आणि ते असे निकृष्ट तेही करते. प्राण्याचे महाराज कळप मारता आणि याचे खालच्या दर्जाच्या क्रिया करतात. प्रणप्राण परप्राण घाते मिळविते विते मिळाल्याचे ते दोषणे कैसे, दुसऱ्याच्या जीवाचा नाश करून दुसऱ्याचा प्राण घेऊन संपत्ती मिळवतात. बरं मिळवल्यावर संतुष्ट कसे होतात? त्यांना खेद वाटत नाही? खेद वाटत नाही. मिळवल्यावर तोषणे कैसे, आनंदित कसे होतात? इदमते माया लब्धमेमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तेदमपि मे भविष्यति पुनर्धनम. म्हणे आजी मी संपत्ती बहुतेकाची आपल्या हाती केली, धन्य ना मी, धन्य ना मी, भाग्यवान आहे. कसं आहे आज कोणा सगळ्यांची संपत्त्या काय केल्या आपल्या? सांगतात लोक असे, महाराज तुम्हाला सांगू का, असे घरी नेल्यावर सांगणारे भेटतात बरं का, महाराज तुम्हाला सांगू का, आमचं शेत हे पहा इकडं, चालतं का पाहायला? जर महाराज लवकर गेला, चालता का पाहायला? येऊ येडा करून जवळचे चला पाहायला. नाही जाऊ द्या ना, आता याला कटाळा आलेला होतो, कुठं जाता नाही नाही चला तो स्वयंपाक होतोय मग चला, बरं ठीक आहे. आणि मग तिथे गेल्यावर म्हणणार महाराज हे सगळा पट्टा आपला, हे सगळं भावकीचं होतं, तुकडा नाही ठेवला एकाचा, गुंठा नाही ठेवला, सड दुर्य फोडले म्हणजे असे यांनाही फोडले, घेतलं सगळ्याचं घेतलं. एक जरा मधातला 2 एकरावाला, नाही तर 2 एकरामुळे अडकलंय पहा, नाही तर आपला बंदा 35 एकराचा नंबरच होतो, पण तो 2 एकरावाला जरा येईल वर्षा 2 वर्षानं, तो काय सोडणार थोडाचे म्हणत नाही तसे. माऊली काय चुकलेलं काय, हे झालं नाहीत का आपलं? मग आपल्याला तुम्हाला समजा असा नंबरच आपला मोकळं, पण ते जरा आता ते जरा महाराज ते जरा खराब माणूस आहे, कोणता ते देईन म्हणून खराब आहे. त्याची पोरगी आली आता लग्नाला, तो काय सुटणार थोडाच. सदा शिकवा तुम्ही बनून नाही सांगत, असं ऐकलंय लोकांचं. हो हे नाही महाराज, ऐकल्याशिवाय कसं काय सुचत नसतं, हे तसंच फक्त एक हे ऐकलं की ते थोडं ध्यानात ठेवलं की ते राहत महाराज. असे म्हणतात येईल पोरगी, आणि असे लोक त्या माणसाकडे दुसरे लोक दलालगी लावून देतात. त्याची पोरगी लोक जास्त हुंडा द्यायला लावतील, गरीबाला कशाला देतो, असे करतील, असे करतात असे लोक. म्हणून काय करतात, माऊली ज्ञानोबा राय म्हणतात संतुष्ट होतात. ते मिळवलं ना, पहा ना किती एका सोयीन केलं, या असं झालं तसं झालं, धन्य धन्य आहे ना मी, भाग्यवान आहे का नाही मी, भाग्यवान आहे ना, भाग्यवान आहे ना, असा म्हणतो तो. धन्य आम्ही जन्म आलो, असं म्हणतो तो स्वतः धन्य आम्ही जन्म आलो, आहे का नाही? ऐसा श्लोक गोजवत आहे तो मन आणि काही आहे, सवेची मनी पाय अनेकाची आणो, असा श्लोक गोजवत आहे. असा मोठेपणाच्या पर्वतावर तो चढतच राहतो, मोठेपणाच्या पर्वतावर, आणि मग गप राहतो. आता मिळवलं तर नाही, तो मन आणि काही आहे, मन दुसरंच पुन्हा इच्छा वाहतो, पुन्हा पुढचं काय, सवेची मनी पाय अनेकाची हे आणो. पुन्हा मन म्हणतो दुसऱ्याचे काय करू, आणो दुसऱ्याचे आणो, हे जे तुले असे जोडिले तयाचे भांडवले लाभा घेऊन उरले चराचरही. बरं आता हे मिळवलं तर हे भोगणार नाही, याचं भांडवल करणार, आणि या भांडवलावर दुसरं मिळवायचं. या भांडवलावर काय करायचं, दुसरं मिळवायचं, नाही का नाही? मिळवायचं खूप मिळवायचं, हे करायचं, ते त्याच्यात गुंतवायचे, पुन्हा त्याच्यातून लाभ मिळवायचा, पुन्हा ते दुसरं अशा पुन्हा तयाचे लाभा घेऊन उरले चराचर उरलेलं मी पुन्हा मिळवत जाईल. ऐशने धना विश्वाची मीची होईन स्वामी या, मग दिठी पडे दयावरून येते, अशा सगळ्या विश्वाच्या धनाचा मी मालक होईल. माझ्या डोळ्यासमोर जे येईल, रावणाचं असंच होतं ना, कंसाचं असंच होतं, कोणाचंही तिथं सत्ता दुसऱ्याची ठेवणार
नाही. असो माया होत शत्रू हरनिश्चयच्या प्राणपी ईश्वर महम भोगी शुद्धोहम बलवान सुखी. हे मारले वरी थोडे आणि काही साजेल गाडे मग नांदेला पवाडे एकलाची मी. हे मारलेले किती घेते थोडे होते हे. आणि पुन्हा लहान आले शत्रू होते, आता मोठाले आणायचे. आता मोठाले युद्ध करायचं. आता काय असतंय, आपण आपल्याकडे आपल्या नजरेत इतकं पुढे गेलेले सध्या असे नाही दिसत, पण रावण कंस वगैरे असे आजही या पुढे गेलेले काय आजही त्या वृत्तीचे लोक आहेत. मग याच्या पुढे जातात की हिंमत वाढत जाते महाराज कोणत्या ह्याच्यात. नांदेन पवाडे एकलाची मी आणि एकलाच असा मी माझ्या मोठेपणानं नांदेल. मग माझी होतील कामारी देव वाचून गेले मारे किंवा उन्हा चराचर ईश्वर तुम्ही. मग माझी होतील कामारी, माझ्या जे अधीन होतील, माझे जे दास होतील त्या सोडून दे आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध जे वागतील त्यांना मी मारून टाकेल. देव वाचून ये रे मारी. मला हिरण्यकश्यपूचं तरी काय होतं आहे का नाही. त्याचे जो उदो करायचे त्यांना तो थोडा मारायचा. त्यांचा त्याच्या विरोधात विष्णूचं नाव घ्या रे की त्यांना तो आणायचा. महाराज तुम्हाला एक प्रश्न पडलाय का नाही काय माहित. मला एक प्रश्न पडला होता की सगळ्या युगात वाईट कोणतं युग आहे. कलियुग आहे म्हणतो ना आपण कलियुग. रामचंद्र प्रभूचा अवतार कोण्या युगात झाला. त्रेतायुगात. एक भारत त्रेतायुगमाई शंभू गये संग सती भवानी. असा तुलसीदास त्रेतायुगात काय झाला म्हणजे त्रेता म्हणजे दुसरंच युग सत्याच्या नंतर. खूप चांगलं युग सत्ययुगच असं म्हणा. म्हणजे बहुतेक रामचंद्र प्रभूच्या याच्यात किती होतं महाराज आहे का नाही. सत्ययुगच होतं ना. सत्ययुगच थोडं एकच पायरी खाली. सत्ययुगापेक्षा एकच पायरी काय खाली. एवढं चांगलं युग होतं. बरोबर आहे. रामचंद्र प्रभू वनवासात निघाले आणि वनवासात ज्या वेळेला फिरायला लागले त्यावेळेला मोठे मोठे डोंगर पाहिले. विचारलं ऋषींना हे डोंगर कशाचे येतात. रामायणात तुम्ही ऐकलेलं असेल. त्यांनी सांगितलं महाराज हे ऋषी महात्म्यांच्या हाडाचे काय आहेत. डोंगर आहेत. कारण राक्षसांनी भजन करणाऱ्या ऋषीला मारलंय आणि मारून त्याचं काय केलंय लक्षात आलं का. मारून त्याचे डोंगर काय केले तयार केले. मग मला सांगा त्यावेळेस एवढे ऋषी मारले होते की त्यांच्या हाडाच्या काय झाल्या होत्या राशी तयार झाल्या होत्या. कलियुगात एखादा भक्त मारल्या चाललाय का. मग कलियुग चांगलं का ते सत्य द्वापार चांगलं. कलियुग चांगलं काय. मला एक सांगा दुसरं एक सांगू. प्रल्हाद काय करत होता. देवाचं नाव घेत होता. प्रल्हादाला एवढी कष्ट झाली. आज जर देवाचं नाव घ्यायला लागला तर त्याला कष्ट होतात का त्याला अनुकूलता होते. किती चांगलं होतं का. किती चांगलं होतं. नुसतं निघालं ज्ञानबा तुकाराम म्हणत तरी पोळ्या पूर्णाच्या पोळ्या भेटतात. बरोबर आहे ना. झालं. मग ते सत्य चांगलं का आजचं कली चांगला. बरोबर आहे ना. त्रास कमी नाही मला. त्रासच नाही. कंसाच्या काळात रावणाच्या काळात खूप त्रास झाला आहे का नाही. एवढ्या ऋषींची हाडं पडली. कली चांगला. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. कलीच चांगला म्हणावं लागेल ना. कलियुगासारखं चांगलं युगच नाही. तर काय झालं याचं उत्तर कसं आहे याचं. तर याचं उत्तर असं आहे बघा. महाराज प्रल्हादाला हिरण्यकश्यपू काय म्हणत होता की तू फक्त देवाचं नाव घेऊ नको. 4 पोरं येतात. सगळ्यात लहान प्रल्हाद होता. लाद अनुलाद सल्लाद आणि सगळ्यात लहान प्रल्हाद. राजा तुला करतो. लाद नावाचा जो मोठा मुलगा आहे त्याला राजा करत नाही. नियमानं मोठा मुलगा राजा व्हावा. त्याला राजा करत नाही. राजा अगोदर तुला करतो. फक्त तू काय कर नाव घेऊ नको. तुला काय पाहिजे ते फक्त नाव घेऊ नको. आणि प्रल्हाद काय म्हणायचा मला लागत काहीच नाही पण नाव घेणं सोडत नाही. इथं याच्यामुळे त्रास होत होता. याच्यामुळे ऋषी मारले गेले. ऋषी मारले तर ते राक्षसी याचे ऋषीकडे काय करायले यज्ञ करायले. कोणाचा भगवान विष्णूचा. रावणाचा करा. ऋषी म्हणायचे नाही करत ह्या पा. पुन्हा 3-3दा विचारायचे तर डायरेक्ट नाही मारायचे. 3दा ह्या पा सोडता का विष्णूला. विष्णूचं नाव घेणं सोडता का. सोडत असले तर जीवदान देतो आणि नसले सोडत तर
मारतो. ते म्हणायचे मरण पण सोडणार नाही, मारली असं म्हणायचे. कलियुगात का मारले जात नाही? कलियुगात जाऊ दे बाबा, त्याच्या तोंडापुरतं नाही म्हणणं. त्याच्या तोंडापुरतं प्रल्हाद मनातलं कळतंय का त्याला? आपल्या प्रल्हाद म्हणला असता बाप म्हणतोय ना, बरं बाप्पा नाही तर नाही. आता बाप काय दररोजच संगत वाढायची, निघला बाजूला की नारायण नारायण, मनातल्या मनात नारायण. देवा देव काय तिकडं वर म्हणल्यानंच हे का, मनातून नाही का देव? नारायण 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 नारायण. त्याला काय आतलं थोडंच कळत होतं? मारल्या गेला असता का, त्रास झाला असता का, राजा झाला असता? राजा झाला असता. बरं बाप एक दिवस आपल्या आंधी मारणारे माथाडं मरून गेलो की मग मोठं सप्ताह करू, मोठं भजन करू असा प्रल्हादाने विचार केला असता, त्रास झाला असता का, आनंद भोगला असता? का मारले गेले ते? कलियुग सगळ्यात घातक काय आहे? कारण कलियुगानं दृढ निष्ठा काढून घेतली. दृढ निष्ठा जी आहे परमार्थावरची काढून घेतली. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. आणि म्हणून कलियुगानं मला वरून करायची गरजच पडली नाही त्याला. हातूनच सगळ्याची निष्ठा काढून घेतली. काय कीर्तन साधनेनं आपल्याला भगवत प्राप्ती होती, पण बंद नाही महाराज त्याच्यात. तुकोबाराय म्हणतात कीर्तनाला उभे राहिले सोडून देव सोडून कुणाचंच वर्णन करू नका. असा जर कीर्तनकार असेल तर त्याला कोण त्याच्या पाया पडते, कोण घेतय महाराज? कोण कीर्तन घेते? कोणी घेत नाही, कोणीच घेत नाही, कोणीच घेत नाही, येणारच नाही. कसं काय घेईल? तेच मी एकाच्या पुण्यतिथीत गेलो होतो, मुलं विठोबारक माय भजन झालं, 15-20 मिनिटं राहिले, त्या माणसानं उठून सांगितलं म्हणे आमच्या बापाविषयी काही सांगा. त्याच्या लक्षात आलं आता हे सांगायचा आकार काहीतरी सांगा म्हणे थोडंसं ज्यांच्या विषयी कार्यक्रम आहे. म्हणलं सांगितलं नाही. मग तू पुन्हा कशाला मरायला घेतो का? म्हणून बरोबर आहे, घेणार आहे का? घेणारच नाही. काय संबंध आहे त्याचा? आणि त्याचं जर अर्धा तास वर्णन केलं असतं तर घेतो. पुन्हा न घेणं हे त्या व्यक्तीला मारणंच आहे. मारणं म्हणजे काय नुसतं जीव घेणंच तुम्ही समजायला लागले का? पुन्हा त्याचं कीर्तन न घेणं हा अवमान करणं म्हणजे त्याची काय करणं आहे? त्याच करणं आहे. आजही तेच आहे म्हणा. त्याच्यापेक्षा घातक होईल जर खरे निष्ठेनं आपण चाललो तर. त्या सत्यत्रेतानं काय घातक केलंय? त्या ऋषींचं नाही म्हणा, त्या गंधमादन नावाच्या ऋषा वानरानं नाही निष्ठा सोडली. माहिती तुम्हाला त्याचा प्रसंग? काय फरक पडला असता बरं त्याला? कुंभकर्णानं त्याला धरलं. कुंभकर्ण वानर असे नाश्त्याला काय म्हणते त्याला, बिस्किट खाल्ल्यासारखेच वानर काय करू लागला, सगळं न पण असा निस्ता गप गिळू लागला. त्यानं थरलं वानराचं एवढं पिलून असं नाकाजवळ नेलं की सुगंध आला खायासाठी. बाजूला गेलं, तुझ्या हातात म्हणे मला ऋषीचा वर आहे, माझं नाव गंधमादन आहे, माझ्या अंगाचा सुगंध येतो, मला ते आतर फातर मारायची गरज नाही. त्यांनी सांगितलं एक काम कर, चांगला गुण आहे, तुला जीवदान देतो. कुणाचा आहे रे तो? त्याला सांगितलं मी रामाचा आहे. तू एक काम कर, तुला जिवंत सोडतो, तू रावणाचा मन. गंधमादन म्हण नाही म्हणत. अरे मन रावणाचा चित्त सोडतो नाही म्हणत. मला त्यानं नरडी दाबली तर नाका तोंडातून रक्त आलं. काही वेदना कमी असतील, रक्त आल्यावर सांगितलं पुन्हा सांगितलं म्हणतो का? सांगितलं म्हणत नाही म्हणून तुला एकदा तो करून करून काय करशील, जीव घ्यायची. पुन्हा जोरात नरडी दाबली. हात पायात आधी पिल्लूच काय हात पाय असं करायला लागलं. त्यानं असा हात केल्यावर तो थांबल्यावर सांगितलं आता म्हणतोय ना. त्यानं सांगितलं ऐक कुंभकर्णा, मी रावणाचा म्हणण्याकरता तुला थांबवलं नाही, मला एक सांगायसाठी थांबवलं. काय? मी रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरायला कधी तयारी हे सांगाय करता थांबवलं. मारलं पर्यायी त्यानं. आपल्यासारखा असतात आता जीवावरच बेतलंय ना. जीवाची काय गरज नाही, भूक लागली. याला काय कळायलंय? वानराचा का तू मागच संग राहणार होता का? बरं रावणाचा तर रावणाचा, आणि चला पुढे गेलं की मग रामाचा. निष्ठा बदल नाही केला महाराज, आणि म्हणून त्यांना मरण आलं. आपण पावलाला काय सोडायला लागलो? निष्ठा. मग आपल्याला काय हल मरण येईल? एखादा असा घातक माणूस आला तर दादा 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 इथं गेला. आता दादा करायला कशाने तो मारेल आपल्याला? आहे का नाही? असे महाराज तो म्हणतो काय ते वाचून ये रे मारी, माझ्या अनुकूल जे नाही होणार त्यांना मी काय करेल? मारेल. किंबहुना चराचरी ईश्वर तो मी. फार काय सांगो, चराचरात मी काय होईल?
ईश्वर मी आहे. मी भोगभूमीचा राहो, आजी सर्व सुखाशी ठाव, म्हणून इंद्रो हे वाहो माती पाहुणे. मी भोगभूमीचा राहो, मी राजा आहे. या सगळ्या भोग पृथ्वीचा काय आहे? भोगरूपी भूमीचा मी राजा आहे. आज सर्व सुख कोणाजवळ येतं? सर्व सुखे आजी येथेची वळली. सर्व सुखाचे ठाव, सगळ्या सुखाला राहण्याचं ठिकाण मी आहे. अरे इंद्र तुम्ही म्हणता, माझ्याकडे पाहिल्यावर इंद्रच संपत्ती काय? म्हणून इंद्र ही वाव माती पाहुनी. माझ्याकडे पाहिलं तर इंद्रही काय वाटतो? कमी वाटतो. मी म्हणे वाचा दे करीते कैसे नव्हे, हे मत वाचून आहे आज्ञा सिद्धांत. मनानं वाचन देहानं मी करायचं ठरवलं, ते कस काय होणार नाही? मी जे करायचं म्हणलं ते होणारच आहे. कारण माझ्याशिवाय आज्ञा सोडणारा याच पृथ्वीवर दुसरा कोण आहे? देवाच्या आज्ञेने चालत नाही. कुणाच्या आज्ञेने चालतं? माझ्या आज्ञेने चालतं. दुर्योधन म्हणजाय कस काय चालत नाही? पांडव चालणार युद्धात सुद्धा 5 जण कस काय मारणार नाही? मरणारच. भीष्म म्हणायचे मरत नाहीत रे ते. विदुर काका म्हणायचे नादी नको लागून नाश होईल. तर ती पटायचं नाही, परंतु याच्यातला होता ना. मज वाचणे आज्ञासिद्ध दुसरा कोण आहे? म्हणजे काळ आहे ना. काळ संतांनी काळाचं वर्णन केलं नाही. जवळ आला का काय तवरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ. काळात म्हणून काळाची सत्ता. तुमची कशाची सत्ता आहे? एक म्हणला काळाची. तू म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता. हे शेवटचं बोल नाही की काळाची सत्ता आहे का नाही? काळाच्या इच्छेनं चालतं. तेव्हा म्हणला तुम्हाला लोकांनी कळतच नाही. म्हणजे काय? तवची बळिया काळू जाऊन दिशे मी आतुर बळू. काळ बलवानी पण कौरव आपल्या पुढे येत नाही. तर मला पाहिल्यावर आतुर बळू. काळ नुसता बळू आणि मी आतुर बळू. म्हणजे काळ नुसता बलवान आणि मी अत्यंत बलवान, काळाच्याही पेक्षा बलवान. सुखाचा किरण शिवा मी, आणि सुखाची तर मी रास आहे. निखळ सुखाची मी काय आहे? रास आहे. शरीरात ताकद असते, रोग उद्भवलेला नसतो, आहे का नाही? आणि मग असा मूर्ख असल्यामुळे सगळे हो 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 अनुकूलतेनं वागतात, विरोधात कोणी बोलत नाही अशामुळं. आणि मग ते त्याला ते असं वाटत जातं. अशा प्रकारे हे आपलं ती घडी पुढे जरा आडव विजन्मास्मी कोतो श्री सदृशोमया यक्षदास्यामी मोदिष्य इत्य ज्ञान विमोहिता. कुबेरातुला होय परितो नेणे माझी सोय, संपत्ती मत समन्वय श्रीनाथ आहे. कुबेराचं वर्णन ग्रंथात येतं की सगळ्या देवाचा अर्थमंत्री कोण आहे? कुबेर. देव काळाचे धन कुबेराचे. म्हणजे कुबेर संपन्न आहे. ते म्हणला कुबेर आहे संपन्न, पण माझ्या एवढा नाही. माझी बरोबरी कुबेर सुद्धा करू शकत नाही. अहो कुबेर सोडा, संपत्ती मत समन्वय श्रीनाथ आहे. श्रीनाथाजवळ सुद्धा माझी एवढी संपत्ती नाही. श्रीनाथ कोण? भगवान विष्णू. लक्ष्मी आईशी जायची दासी, त्याच्याजवळ माझी एवढी संपत्ती नाही. माझ्या कुळाचा ओजाळू का जातीपाताचा मिळो, पाहता ब्रह्माई आळू उन्हाची दिशे. माझ्या कुळाचा उजाळू, माझ्या जाती कुळाचा जर उजेड पाहिला, माझं कुळ किती पवित्र आहे, त्या कुळाचा जर उजेड पाहिला तर ब्रह्मदेवाचं कुळ सुद्धा खाली वाटतं. सगळ्यात पवित्र कुळ कुणाचं मानलं? ब्रह्मदेवाचं. कारण भगवंताच्या नाभीतून त्याचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. म्हणजे त्याचं कुळ काय वाटतं? कमी वाटतं. आणि लोक ती पवित्रता म्हणतातच आहे का नाही? उजाळू का जाती पाताचा मिळू, जाती नाते संबंध घरचे दारचे लेकर बाळ तो सगळा आमचा जर मेळ पाहिला, ते माणसं म्हणते ना महाराज आमचं नात्या गोत्याचा मेळ लय मोठा आहे. 15 मावश्या 35 मामा, म्हणजे इतके नसतील पण म्हणतात ना असे काही. आमचं काय म्हणतात आमचं जाळं लय पसरलेलं आहे महाराज नात्या गोत्याचं, आहे का नाही? खूप मोठा नाते गोते येतं. तर ठीक आहे, जाती गोताचा मेळ का आता ब्रह्माई आळू उन्हाची दिशे. ब्रह्मदेव सुद्धा त्याच्यात काय दिसतो? कमी दिसतो. म्हणून निर्मिती नावे वायश्वरादी आगवे नाही मदशी सरी पावी ऐशी कोणी. म्हणून हे मूर्ख लोक ईश्वराचं नाव उगच मिळवतात. अरे माझी बरोबरी कराल असा कोणताही दुसरा ईश्वर नाही. आता लोकला विचारू दया करीन मी जीर्णोद्धारू, प्रतिष्ठेने परमाणू या गौरी किती इच्छा पुढे जातात. आणि आता काय करेन मी? लोकला विचारू. आता हे बस झालं. आता हा विचार लुप्त झाला. विचार म्हणजे जारण मारण, दुसऱ्याचा प्राण घेणं, उच्चार ते वगैरे असे जे आहेत. तया करेन मी जीर्णोद्धारू, ते आता लोपलंय. त्याचा पुन्हा काय करेल?
जीर्णोद्धार करील. जीर्णोद्धार म्हणजे पुन्हा त्यांना लोकात आणील, पुन्हा ते मंत्र सिद्ध करील. प्रतिष्ठेन परमारू यागवरी यज्ञ करील. पण कोणत्या यज्ञाची प्रतिष्ठा करील? परमारू, जे दुसऱ्याचा, ज्या याच्यातून दुसऱ्याचा काय होईल, घात होईल, असे यज्ञ मी करेल. माते गाती वाणीती नटनाटे रिजविती तयारी मागती ते वस्तू. आणि मग तो दान करत नाही का? दान करत नाही का? करतो ना महाराज. दान करत नाही असं नाही, कितीतरी दान करतो तो. पण कुणाला दान करतो? माते गाते वाणीती नटनाटे रिजविती. जे माझं गायन करतील, माते गाती, माते गाती, माते वाणीती भक्ताराखे पाया. हे सगळी ओवी कीर्तनकार, भागवतकार, वक्त्यासाठीच. कारण दुसरे गायनही करत नाही आणि दुसरे वर्णनही करत नाही. हे वर्णन करणं, गायन करणं कोणाकडे दिलेलं आहे? सगळं देवानं वक्त्याकडेच दिलेलं आहे. माते गाते वाणीती, माझं गायन, माझं वर्णन करतात. नटनाटे रिजविती, नटासारखं नाटक करून जे मला संतुष्ट करतात. नट आपल्या हावभावानं, आपल्या यानं लोक संतुष्ट करतात. महाराज कीर्तनात तरी काय मोठे लोक आले की त्यांना काय केलं जातं? संतुष्टच केलं जातं, संतुष्ट करतात. मग काय करसाल? तया देईल मागती ते वस्तू. ते जे मागतील, पंगत मागा, मठाला पैसे मागा, मंदिराला पैसे मागा, गाडी मागा. महाराज मला कळत नाही, आता महाराज, बऱ्याच महाराजायला या मंत्री लोकांना गाड्या दिलेल्या आहेत. बऱ्याच येतं महाराज, कितीतरी 25-30% लोक येतात त्याच्यावर नाव घेऊन टाकून गाड्या 5-5, 10-10, 15-15, 20-20 लाखाच्या अशा काय दिलेल्या येतात, गाड्या दिलेल्या येतात. या महाराजाला द्यायच्या होत्या तर महाराज का तेच आहेत का? कोणाही महाराजाला देत नाही, कोणालाही थोडी देतात. महाराज म्हणतात का त्या महाराजाला गाडी दिली, तुम्हाला नाही का एखादा भेटत तसा मोठा म्हणतात, एखाद्या दुसऱ्या महाराज म्हणतात ना लोक. पण ते कोणालाही देत नाहीत. मग कोणाला देतात? माते गाते वाणीती नटनाटे रिजविती तया देईल मागती ते वस्तू. मग ते जे मागतील, म्हणजे हेच नाही, ते जे मागतील ती वस्तू मी त्यांना काय करेल? देऊन टाकेल. माझे अन्न पाणी प्रमादाची आलिंगनी एवढे ना त्रिमुखनी आनंद करू आणि तिने लोकातला आनंद मिळवेल. आनंद मिळेल तिने लोकातला आनंद कोणता आहे? त्याचा माझेरा अन्न पाणी. माझेरा म्हणजे नशा आणणारं अन्न, नशा आणणारं पाणी. पाणी म्हणजे द्रव्य, पातळ पदार्थ, दारू वगैरे, नशा आणणारं अन्न पाणी. प्रमादांच्या आलिंगनी आहे का नाही? स्त्रियांना वगैरे आलिंगन देऊन मी होईन त्रिभुवनी आनंद करू आणि तिन्ही लोकातला मी काय मिळवेल? आनंद मिळवेल. काय भाऊ सांगू ऐशे ते आसुरी प्रकृती पिशे तुरंबिती असोशे गगनोळे ते. काय बघू सांगू ऐशे, काय त्यांच्याविषयी जास्त सांगू? माऊली म्हणतात आसुरी प्रकृती पिशे. अशा आसुरी प्रकृतीनं काय झालेली आहे? ते पिशे झालेले आहेत. तुरंबिती असोशे गगनोळे ती. महाराज आसोशे म्हणजे ज्याचा विषयी मिळवण्याची काय नाही म्हणता येईल त्याला, कुणाचीच शक्यता नाही, मिळवल्याच जात नाही. असे माऊलीने तो दृष्टांत गोड दिलाय. आकाशाच्या फुलाचा सुगंध घ्यायला येते. त्याच्यातून आनंद मिळवणं म्हणजे आकाशाच्या फुलाचा काय घेणं आहे? सुगंध. आकाशाला फुल नाही आणि म्हणून त्याचा तसा तो आनंद म्हणजे आकाशाच्या फुलाचा काय आहे? सुगंध आहे. पण काय करावं? ते भोगतात, घेतात, नाही का नाही? अशा प्रकारे आता पुढच्या श्लोकात थोडंफार त्याचं वर्णन करून 4-2 वयात आणि मग मात्र त्याचा परिणाम सांगायला काय केलेले आहे? सुरुवात केलेली आहे. त्याचा काय परिणाम होणार त्यांच्या जीवनात? त्यांना काहीच होणार नाही का? ते असेच जाणार का? नाही का? त्यांचेच जीवनात सफल राहणार. कारण लौकिक दृष्टीने तर सफल कोण आहे? तेच आहे. मग ते सफल राहतात का? परिणाम काय होतो? नाही का नाही? त्याचा परिणाम मात्र पुढच्या श्लोकापासून सांगायला सुरुवात करतात. त्याचा विचार आपण उद्याला करूया. कुंडली कौल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम.